मित्रांनो, तुम्ही जर या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, म्हणजे माझ्या सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच कळेल। मित्रांनो, माझं नाव श्याम आहे आणि हा अनुभव मला माझ्या आजोबांनी सांगितला आहे। ऐकूया त्यांच्याच शब्दात। ही खूप जुनी गोष्ट आहे। तेव्हा उन्हाळ्याचे दिवस होते आणि आमच्या शेतात काही आंब्याचे झाडे खूप दिवसांपासून होते, म्हणून मी त्यांची राखण करायला रात्री अपरात्री शेतात झोपायला जायचो। आणि त्या वर्षी आम्ही आमच्या गावातील सरपंचांचं त्यांचं टेकडीवरील शेतही भाड्याने केले होते। आमच्या गावात त्या टेकडीवरील शेताबद्दल एक अफवा पसरलेली होती, पण ती अफवा खरी होती का खोटी हे मात्र मला माहीत नव्हते। पण गावातील काही वयस्कर लोक त्या टेकडीबद्दल सांगत होते, तिथं काही भूतांचे राज आहे आणि ते सर्वच त्या टेकडीवर रात्री अपरात्री बाहेर येतात। आम्ही ते सरपंचाचे टेकडीवरील शेत या वर्षी पहिल्यांदाच केले होते, म्हणून मला काही जास्त अनुभव नव्हता। पण आमच्या घरच्या शेतापेक्षा त्या शेतातील त्या आंब्याचे झाडे होते ते खूप जुनी व मोठमोठाली होती, त्यामुळे ते पूर्ण झाड आंब्यांनी पूर्ण घेरलेले होते। म्हणून जास्त तर मी त्या टेकडीवरील शेताकडे जास्त लक्ष ठेवायचो। पण त्या टेकडीवरील शेताबद्दल खूप अफवा असल्यामुळे रात्रीची गावातील लोक तिकडे जायला घाबरायचे, म्हणून मी रात्रीच्या वेळेला तिकडे राखण करायला जात नव्हतो आणि आमच्या घरच्याच शेताकडे रात्री त्या आंब्याची राखण करायला जायचो। मी साधारण आमच्या घरच्या शेतात 10 ते 15 दिवस झोपायला गेलो असेल, त्यामुळे रात्री अपरात्री चोरट्यांपासून ते शेत सुरक्षित होते। म्हणून मी सहजच त्या टेकडीवरील शेतावर साधारण दुपारच्या 2 वाजता त्या शेताकडे बघायला गेलो। त्या शेतात आंब्याचे 4 झाड होते, त्यापैकी 2 शेताच्या मधोमध होते आणि 2 शेताच्या बांधावर होते। त्या बांधाच्या शेजारी सर्व पडीक शेत होते, म्हणून त्या पडीक शेतात काही मोठमोठाली झाडे झुडपे होती, त्यामुळे तिकडं काही मी जास्त जायचो नाही। मी फक्त त्या शेताच्या बांधापर्यंत जायचो आणि परत शेताकडे यायचो। मी त्या दिवशीही त्या बांधापर्यंत गेलो आणि त्या 2 असलेल्या आंब्यांच्या झाडाकडे मी डोळे भरून बघितले, तर त्या दोन्ही झाडांच्या फांद्यांना जणू अशा इजा झालेल्या होत्या की एखाद्या जंगली प्राण्याने त्या फांद्या खाण्याचा प्रयत्न केलेला असावा। त्या फांद्या खूप विचित्र कुरतडल्या होत्या। मला वाटलं एखादी जंगली प्राणी वगैरे असेल, म्हणून मी ते सर्व त्या दिवशी नजरअंदाज करून सरळ घरी परत आलो। आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी मी परत एकदा तिकडे जाऊन बघितले। साधारण तेव्हा दुपारचे 3 वाजले असतील। मला आता त्या आंब्याच्या दोन्ही झाडाखाली आश्चर्यित करणाऱ्या काही गोष्टी दिसल्या। कित्येक रानपाखरं त्या आंब्याच्या झाडाखाली मरण पावलेले होते। हा काय प्रकार होता काही कळत नव्हते। आणि त्या झाडाला लागलेले कित्येक आंबे जमिनीवर पडलेले होते। मला काही कळतच नव्हते। माझे नुकसानही भरपूर झाले होते आणि आता रात्रीची राखण याच शेतात करूया असा विचार मी माझ्या मनातच करू लागलो। पण एक प्रकारची भीतीही वाटत होती। पण आज रात्रीच्या राखणसाठी नाही आलो तर माझेच खूप मोठे नुकसान होणार हे मला माहीत होतं, म्हणून मी त्या दिवशी सरळ घरी आलो। गावातील एखादा धाडसी मित्र मी सोबत घेऊन जाणार असा काहीसा मी विचार केला आणि त्या दिवशी रात्री साधारण 8 ते 9 वाजता मी माझ्यासोबत माझा एक गावातील धाडसी मित्र घेऊन त्या टेकडीवरच्या शेताकडे राखणसाठी निघालो। तो माझा मित्र शरीराने कमकुवतच दिसत होता, पण खूप धाडसी स्वभावाचा होता। भूत प्रेत अशा गोष्टींवर त्याचा मुळीच विश्वास नव्हता। त्या दिवशी आम्ही सोबतच आमचा टिफिन आणला होता। माझ्या त्या मित्राचे नाव हरी होते। हरी माझ्या लहानपणीचा मित्र होता। आज हरीचा टिफिन मी माझ्या घरूनच आणला होता। मला आता खूप भूक लागली होती, म्हणून मी लगेच हरीला म्हणालो, हरी यार, जेवण करूया, मग निवांत झोपूया आणि आज त्या आंब्याचे झाडांचे कोण नुकसान करते ते बघूच या। हरी मला लगेच म्हणाला, हो, कोण येते बघूया। आणि आता हरी आणि मी जेवण करायला बसलो। आता साधारण रात्रीचे 10 वाजले असतील। आम्हा दोघांचेही आता जेवण आटपले होते। काही कंदिलाच्या प्रकाशात बसून आम्ही दोघंही गप्पा गोष्टी करत होतो। आम्ही त्या बांधावरील त्या दोन्ही आंब्याच्या झाडांच्या काही लांब होतो
पण चंद्राच्या प्रकाशात ते दोन्ही आंब्याचे झाडे आम्हाला अंधुक स्पष्ट दिसायचे. आजूबाजूला रानमाळावरील रातकिड्यांचा आवाज किरीर करत होता. चारही बाजूंनी अंधारच दिसत होता. रात्रीचं सुन्न वातावरण होतं. आता आम्ही दोघांनी अग्नीची शेकोटीही जवळच पेटवली होती. जशी जशी रात्र होत होती तसं तसं ते रात्रीचं काळभोर वातावरण जणू आम्हा दोघांना खायला उठलं होतं. हवेचं झुडूक अंगाला स्पर्श करून जात होतं. मी स्वामींचा लहानपणापासून भक्त असल्यामुळे मी जय स्वामी समर्थ म्हणून काही वेळ डोळे लावण्याचा प्रयत्न केला, पण मला झोपच येत नव्हती. पण माझ्याच शेजारी असलेला हरी मात्र गार झोपला होता. मी परत एकदा डोळे लावण्याचा प्रयत्न केला तर मला बराच वेळ झोप लागली आणि आता एका कर्कश आवाजाने परत एकदा जाग आली. कोणीतरी जोरजोरात ओरडत असावा असा तो काहीसा आवाज होता. मी लगेच हरीलाही उठवले. तसा हरी लगेच उठला. हरी उठताच हरीची आणि माझी नजर सरळ त्या दोन बांधावर असलेल्या आंब्याच्या झाडावर गेली. त्या आंब्यांच्या झाडांच्या फांद्या जोरजोरात हलत होत्या. जणू खूप सारे पुरुष त्या आंब्याच्या झाडावर चढलेले असावेत आणि त्या फांद्या ते हलवत असावे. म्हणून मी आणि हरी हाती कंदील घेऊन त्या बांधाकडे जाऊ लागलो. आम्ही आता त्या आंब्याच्या झाडांच्या खूप जवळ आलो होतो, म्हणून आम्ही काही आरडाओरडा करत त्या झाडाच्या खूपच जवळ आलो. पण आता जमीन हदरून टाकणारा काहीसा विचित्र प्रकार आम्हा दोघांना त्या आंब्याच्या झाडाखाली दिसत होता. तिथे कित्येक काळ्याभोर आकृत्या त्या झाडाखाली बसलेल्या होत्या. जसं आम्ही जवळ जात होतो तशा त्या काळ्याभोर आकृत्या विचित्र प्रकारे त्या दोन्ही आंब्याच्या झाडावर चढत होत्या. हा काय प्रकार होता काही कळतच नव्हते. पण ते जंगलातील जंगली प्राणी नव्हते, तो काहीसा वेगळाच प्रकार होता. मी लगेच हरीला म्हणालो, आता काय करायचं हरी, माझं खूप नुकसान होणार यार. हरी माझ्याशी काहीच बोलत नव्हता. त्याचेही पूर्ण हातपाय ताठ झाले होते. तो धाडसी असूनही खूप घाबरला होता. तो माझ्याच मागे उभा होता, पण त्याच्या तोंडातून शब्दच फुटत नव्हते. मी मागे वळून न बघता परत एकदा हरीला म्हणालो, अरे हरी, काय करायचं सांग, तू बोलत का नाही? आणि काही क्षणातच आवाज आला, अरे तू भिवू नकोस, मी आहे तुझ्यासोबत. पण हा आवाज मला खूप प्रभावी वाटला. पण मी तेव्हा खूप घाबरलेलो होतो, त्यामुळे मी जास्त काही लक्ष दिले नाही. आणि आता खरंच हरी माझ्यासमोर खूप धाडस करून जाऊ लागला. मी मनातच विचार करू लागलो, आता याला काय झालंय? तेव्हा तर हातपाय ताठ केले होते, मग अचानक धाडस कुठून आला? आणि आता हरी पुढं आणि मी त्याच्या मागे. आणि आता हरी त्या आंब्याच्या झाडावर चढला. आणि हरी एवढ्या वेगात त्या आंब्याच्या झाडावर चढला होता की माझी नजरही पुरत नव्हती. हरीमध्ये एवढे धाडस आले कुठून मला मुळीच कळत नव्हते. हरी त्या आंब्याच्या झाडावर चढताच त्या काळ्याभोर विचित्र आकृत्या जोरजोरात ओरडायला लागल्या, जणू त्यांचा आता जीव जाणार. त्या जोरजोराने ओरडत होत्या आणि आंब्याच्या झाडावरून खाली उतरत होत्या. पण हरीमध्ये एवढे धाडस आले कुठून? मी खूपच विचारात पडलो होतो. त्या काळ्याभोर आकृत्या जशा जशा विचित्र ओरडत होत्या तसा मी भीतीने थरथरत होतो. तसा हरी त्या आंब्याच्या झाडावरून खाली उतरला आणि त्या काळ्याभोर माणसाप्रमाणे वाटणाऱ्या आकृत्या जिकडं पळत होत्या तोही त्यांच्याच मागं पळत गेला. खरंच धाडस असावं तर हरीसारखं असं मला मनातच वाटू लागले. आणि त्यातच माझ्या शेताच्या पायवाटेने काही कंदील चमकताना दिसत होते. मी मनातच म्हणालो, आता हे काय नवीन? आणि आता बघता बघता ते सर्व कंदील माझ्याजवळ येऊन पोहोचले. मी बघितले तर ते सर्व माझ्या गावातील लोक होते. मी त्या सर्वांना बघून आश्चर्यित झालो. त्या गावातील लोकांमध्ये हरीही कंदील घेऊन उभा होता. मी लगेच हरीला म्हणालो, अरे तू तर माझ्याजवळ इथं होता, मग या गावातील लोकांना इथं कोण घेऊन आलं? तसा हरी रडायला लागला आणि रडतच मला सांगू लागला, अरे मित्रा, जेव्हा मी तुझ्या पाठीमागे उभा होतो तेव्हाच मी तो विचित्र प्रकार बघून माझं पूर्ण धाडस जागेवरच पाणी पाणी झालं आणि मी या शेतातून पळत गेलो आणि गावातील सर्व लोकांना हा सर्व प्रकार सांगून इथं घेऊन आलो. आता मी हे सर्व ऐकून चांगलाच आश्चर्यित झालो. पण मला मात्र एक कळाले,
तो मला त्या संकटातून वाचवणारा हरी दुसरा कोणी नव्हता, ते माझे स्वामीच होते. पण त्या दिवसपासून तशा घटना त्या आंब्याच्या झाडाखाली घडल्याही नाही. आणि आता मी तिथं स्वामींचे छोटंसं मंदिरही उभारलं आहे. मित्रमैत्रिणींनो, हा स्वामींचा अनुभव तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा. आणि तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या.